नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। मग याच्या अगोदर आपण 2 संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत। आता ह्या संभाव्य प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवलेल्या आहेत, तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत, आता TET परीक्षा कधीपासून चालू झाली होती, 2013 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत म्हणजे जे काही पेपर झाले त्या पेपरच्या आधारे आपण हे काय केलेले आहेत, अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे। म्हणून ही तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणार आहे, कारण यामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे। ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय पहा, तर खालीलपैकी मानसशास्त्राची सर्वात आधुनिक आणि सर्वमान्य व्याख्या कोणती आहे। मग तुम्हाला विचारलंय की बाबा आधुनिक मानसशास्त्राची व्याख्या कोणती आहे। मग आत्म्याचे शास्त्र आहे, बोधावस्थेचे शास्त्र आहे, मनाचे शास्त्र आहे की वर्तनाचे शास्त्र आहे। मग आधुनिक व्याख्या कोणती आहे, तर वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही काय आहे, मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, सुरुवातीला म्हणजे सगळ्यात अगोदर मानसशास्त्र हे कशाचं शास्त्र होतं, तर हे आत्म्याचं शास्त्र होतं। सगळ्यात अगोदर मानसशास्त्र हे कशाचं शास्त्र मानलं होतं, आत्म्याचं। आणि कोणी मानलं होतं, तर ते ॲरिस्टॉटल। ठीक आहे, ॲरिस्टॉटलनी। मग ह्या ॲरिस्टॉटलला काय म्हणतात, मानसशास्त्राचा जनक म्हणतात। प्रश्न विचारलेला आहे, मानसशास्त्राचा जनक कोण आहे, तर तो कोण आहे, ॲरिस्टॉटल आहे। का, तर त्याने मानसशास्त्राची पहिली व्याख्या केली होती आणि ती व्याख्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते। ती व्याख्या काय होती, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र। त्याच्यानंतर काय झालं, आत्मा मागं पडला आणि मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या करण्यात आली। त्याच्यानंतर पुन्हा मन पण मागं पडलं आणि बोधावस्थेचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करण्यात आली। आणि आता सगळ्यात शेवटी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करण्यात आलेली आहे। आणि हे वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र किंवा वर्तनाचा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे, तर ती वॉटसननी केलेली आहे। सर्वप्रथम कोणी केलेली आहे, वॉटसनने केलेली आहे। म्हणून वॉटसनला प्रश्न आपल्याला विचारला जातो की वर्तनवादाचे जनक कोण आहेत किंवा मानसशास्त्राच्या वर्तनवादाचे जनक कोण आहेत, तर ते कोण आहेत, JB वॉटसन आहेत। कारण त्याने सर्वप्रथम व्याख्या केली होती की मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र। मग तुम्हाला हा मानसशास्त्राचा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा आहे। मानसशास्त्र सुरुवातीला कशाचं शास्त्र होतं, आत्म्याचं होतं। नंतर त्याने आत्म्याचा त्याग करून मनाचा स्वीकार केला, नंतर पुन्हा मनाचा त्याग केला आणि बोधावस्थेचं शास्त्र झालं। आणि सगळ्यात शेवटी बोधावस्थेचा त्याग करून मानसशास्त्र सध्या काय आहे, वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र आहे। हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। परीक्षेमध्ये 4 शब्द देऊन तुम्हाला क्रम सुद्धा लावलेला सांगितलेला आहे, म्हणून तुम्हाला हे क्रमानुसार लक्षात ठेवायचं आहे। पहिलं सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र होतं, नंतर मनाचं शास्त्र झालं, नंतर बोधावस्थेचं शास्त्र झालं आणि आता सध्या ते काय आहे, वर्तनाचं शास्त्र आहे। हे तुम्हाला क्रमवार लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा, गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार नृत्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणती बुद्धिमत्ता अधिक असते। आता कोणामध्ये विचारलंय त्याने, तर नृत्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये। मग नृत्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये बघा, भाषिक बुद्धिमत्ता असेल, तार्किक बुद्धिमत्ता असेल की शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता असेल की सांगीतिक बुद्धिमत्ता असेल, तर नृत्य करण्यासाठी काय करावं लागतंय, शरीराच्या विविध काय योग्य पद्धतीने योग्य लयीमध्ये शरीराच्या विविध हालचाली कराव्या लागतात। म्हणून त्या ठिकाणी काय शरीर गतिविषयक बुद्धिमत्ता काय असते, जास्त असते किंवा अधिक असते। कोणामध्ये, तर चांगलं नृत्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये। ठीक आहे, ही भाषिक बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त असते, प्रश्न विचारला जातो। मग भाषिक बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त असते, तर जे लेखक आहेत, जे कवी आहेत यांच्यामध्ये काय असते, भाषिक बुद्धिमत्ता जास्त असते। ठीक आहे, सांगीतिक बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त असते, तर जे संगीतकार आहेत म्हणजे वाजवणारे, नृत्य करणारे नृत्यकार असतो आणि वाजवणारं किंवा संगीत करणारं ते काय असतात, संगीतकार असतात। मग या संगीतकारामध्ये काय असते, सांगीतिक बुद्धिमत्ता काय असते, जास्त असते। म्हणजे हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तार्किक बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त असते, तर ज्यांना विचार करण्याचं काम आहे म्हणजे शास्त्रज्ञ वगैरे असतात, जे सायंटिस्ट असतात, त्यांच्यामध्ये काय असते, तार्किक बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त असते। म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला। काय, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे,
तर तो गार्डनर यांचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा वैयक्तिक घटक आहे? आता काय विचारलंय की आपल्याला अध्ययनावर परिणाम करणारा वैयक्तिक घटक कोणता आहे असं विचारलं. मग पहा, अध्यापन पद्धती, शाळेचे वातावरण, पाठ्यपुस्तके आणि परिपक्वता. मग या ठिकाणी वैयक्तिक घटक कोणता आहे? तर परिपक्वता हा काय आहे? वैयक्तिक घटक आहे. मग विद्यार्थ्याची पहा, शारीरिक परिपक्वता आणि मानसिक परिपक्वता हा काय आहे? त्याचा वैयक्तिक घटक आहे. आणि तो कशावरती परिणाम करतो? शिकण्यावरती म्हणजेच अध्ययनावरती परिणाम करणारा वैयक्तिक घटक आहे. कोणता? परिपक्वता. परिपक्वता काय असते? 2 प्रकारची असते. एक असते शारीरिक परिपक्वता आणि दुसरी काय असते? मानसिक परिपक्वता म्हणजेच बौद्धिक परिपक्वता. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 4 नंबर. किंडरगार्टन या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? याच्या अगोदर सुद्धा आपण एकदा प्रश्न घेतला होता आणि त्या ठिकाणी मी बोलण्याच्या ओघामध्ये याचं उत्तर काय केलं होतं? थोडंसं चुकीचं सांगण्यात आलं होतं, म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी काय केलं? हा प्रश्न जशाचा तसा घेतलेला आहे. मग किंडरगार्टन या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर ते फ्रेडरिक फ्रोबेल आहेत. कोण आहेत या पद्धतीचे जनक? फ्रेडरिक फ्रोबेल आहेत. ठीक आहे, मग फ्रेडरिक फ्रोबेल यांनी काय केलंय? तर बालकांना बागेतील रोपे आणि शिक्षकांना काय म्हटलंय? माळी ही उपमा दिली आहे. प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारला जातो की खालीलपैकी कोणी बालकांना बागेतील रोपे अशी उपमा दिली? मग बालकांना बागेतील रोपे अशी उपमा कोण दिली आहे? तर ती फ्रेडरिक फ्रोबेल यांनी दिली आहे. आणि फ्रेडरिक फ्रोबेल हे कोणत्या शिक्षण पद्धतीचे जनक आहेत असाही प्रश्न विचारू शकतात. मग हे कोणत्या शिक्षण पद्धतीचे जनक आहेत? तर हे किंडरगार्टन, त्यालाच किंडरगार्टन असं सुद्धा म्हटलं जातं. या पद्धतीचे हे जनक आहेत. आपल्या मराठीमध्ये जर सरळ सरळ प्रश्न याचा अर्थ काढला तर त्याला काय म्हणतात? तर बाल उद्यान म्हणतात. ठीक आहे, बाल उद्यान या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर ते फ्रेडरिक फ्रोबेल आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न अजून एक विचारला जातो की फ्रेडरिक फ्रोबेल यांनी शिक्षकाला कशाची उपमा दिली? तर शिक्षकाला त्यांनी कशाची उपमा दिली? माळ्याची उपमा दिली. म्हणजे जो बागकाम करणारा असतो त्या माळीची त्यांनी, माळी म्हणजे माळी बरं का, बागकाम करणारा माळी, तुम्ही म्हणता गळ्यातली माळ. ठीक आहे, तसं नाही, त्याची त्यांनी उपमा दिलेली आहे. आणि मग बघा बरं, बालकाला तो बागेतील रोप म्हणला, शिक्षकाला माळी म्हटलाय, मग तो शाळेला काय म्हटलं असेल? तर शाळेला त्यांनी बागेची उपमा दिली. कशाची उपमा दिली? बागेची. कोणी? फ्रेडरिक फ्रोबेलनी. त्यांनी कोणती पद्धत मांडली? किंडरगार्टन ही पद्धत मांडलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 5 नंबर. ब्रुनर यांच्या मते बोधात्मक विकासाची पहिली पायरी कोणती असते? कोणाच्या मते? तर ब्रुनर यांच्या मते कशाची विचारलंय? बोधात्मक विकासाची पहिली पायरी विचारलंय. मग बोधात्मक विकासाची पहिली पायरी कोणती आहे? तर ती कृतिरूप अवस्था आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय की जेरॉम ब्रुनर यांनी बोधात्मक विकासाच्या किती महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग किती पायऱ्या सांगितल्यात? 3 पायऱ्या सांगितल्यात. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की जेरॉम ब्रुनर यांनी खालीलपैकी कशाच्या 3 महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात? मग कशाच्या 3 महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात त्यांनी? तर त्या बोधात्मक विकासाच्या महत्वाच्या 3 पायऱ्या सांगितल्यात. मग त्या 3 पायऱ्यामधली पहिली पायरी कोणती आहे असा प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारला जातो. मग पहिली पायरी कोणती आहे? तर ती आहे कृतिरूप अवस्था आहे. कोणती आहे? कृतिरूप अवस्था आहे. ही अवस्था कुठपासून कुठपर्यंत असते पहा? तर जन्मापासून 18 महिन्यापर्यंत काय असते? कृतिरूप अवस्था असते. कोणाच्या मते? जेरॉम ब्रुनरच्या मते. त्याच्यानंतर दुसरी अवस्था कोणती सांगितली? तर ती आहे प्रतिमारूप अवस्था. ही कधी असते पहा? तर ही 18 महिने ते 6 वर्षापर्यंत असते. ठीक आहे, कोणाच्या मते? जेरॉम ब्रुनरच्या मते. आणि तिसरी अवस्था कोणती आहे? ही आहे सांकेतिक अवस्था. ही 7 वर्षापासून पुढे असते. मग ह्या बोधात्मक विकासाच्या ज्या महत्वाच्या 3 अवस्था आहेत ह्या तुम्हाला क्रमवार लक्षात ठेवायच्या आहेत. कारण ज्यावेळेस गोष्टी 3-4 असतात त्यावेळेस आपल्याला क्रमवार सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 नंबर पहा. अध्ययन उपपत्ती आणि शास्त्रज्ञ यांची चुकीची जोडी ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला? जे काही अध्ययन उपपत्ती आहे आणि हे शास्त्रज्ञ आहेत यांच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायला सांगितली. मग बघा, पहिली जोडी काय दिली? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. शास्त्रज्ञ कोण आहेत? थॉर्नडाईक. दुसरी काय दिली पहा? मर्मदृष्टी. शास्त्रज्ञ दिलाय पाव्होलोव. आणि साधक अभिसंधान उपपत्ती शास्त्रज्ञ दिलाय स्किनर. आणि सामाजिक अध्ययन उपपत्ती शास्त्रज्ञ दिलाय बांदुरा. मग यापैकी चुकीची जोडी कोणती मित्रांनो? तर चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 ही आपली चुकीची जोडी आहे.
कारण मर्मदृष्टी उपपत्ती कोणाची आहे बाबा, तर ती पावलावची नसून, आता हे पावलाव म्हणा किंवा याला पॅवलाव सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. पॅ पण असतंय किंवा पा पण असतंय, दोन्ही पण लक्षात ठेवायचे. नाही तर तुम्ही म्हणता लगेच सर तुमच्याकडून चुकलं, असं नाही. ते काय असतात, ते त्यांचे नावं इंग्रजीमध्ये आहेत, खरे नावं काय असतात त्यांचे इंग्रजी भाषेतले असतात. मग ते आपल्याकडे ट्रान्सफर केले जातात. गुगल ट्रान्सलेट करताना त्यांच्यामध्ये काय काना मात्रा किंवा उच्चारामध्ये बदल होऊ शकतो, ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं बाबा, ही मर्मदृष्टी उपपत्ती कोणाची आहे प्रश्न विचारला जातो. मग मर्मदृष्टी उपपत्ती कोणी मांडली, तर कोहलर यांनी मांडली आहे. मग लगेच तुम्हाला दुसरा प्रश्न पडला पाहिजे बाबा, की मर्मदृष्टी उपपत्ती कोहलरची आहे, तर मग या पावलावने किंवा पॅवलावनी कोणती उपपत्ती मांडली, तर पॅवलावची कोणती उपपत्ती आहे, तर त्याची उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे. मग ही कोणाची आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती, थॉर्नडाईकची आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की साधक अभिसंधान उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली, तर ही कोणी मांडलेली आहे, B.F. स्किनरने मांडलेली आहे साधक अभिसंधान उपपत्ती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सामाजिक अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणाची आहे. मग सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे, तर ती अल्बर्ट बांदुराची आहे. कोणाची आहे, अल्बर्ट बांदुरा याची काय आहे, सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे. तुम्हाला मित्रांनो अध्ययन उपपत्ती आणि त्याचे शास्त्रज्ञ पाठच करायचे आहेत. का पाठ करायचे आहेत, तर याच्यावरती तुम्हाला 100% एक प्रश्न विचारला जातो. आणि कुठे विचारला जातो, पेपर 1 मध्ये पण विचारला जातो आणि पेपर 2 मध्ये सुद्धा विचारला जातो, ठीक आहे. म्हणून तुम्हाला हा घटक काय करायचा आहे, तोंडपाठ करायचा आहे. जे घटक पाठ करायचा आहे ना तो पाठ करायचा, जो समजून घ्यायचा आहे तो समजून घ्यायचा, ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रे भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला काय केली जाईल, त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल, ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या असतील, तर पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी पाठवून दिल्या जातील, ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्येच आपण तुम्हाला काय करतोय, अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा पाठवतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे जे काही आपले शालेय पुस्तक आहेत, कोणते शालेय पुस्तकं, तर इयत्ता 4थी पासून इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी पर्यंतचे या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न विचारले जातात. मग या पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. मग बाबा फक्त परीक्षेमध्ये जर तुम्ही एवढाच अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क हे काय होतील, नक्की पडतील. मग तुम्ही एवढाच जरी अभ्यास केला तरी तुम्ही काय होताय, चांगल्या मार्काने परीक्षा काय होताय, पास होताय किंवा उत्तीर्ण होताय, ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षक बांधवांच्या आणि विद्यार्थी मित्रांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 139 रुपयाला पडणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे पहा आपला 77 75 88 12 88. पुन्हा एकदा सांगतो, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, एक मेसेज करायचा आहे. तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल. तुम्हाला स्कॅनरवरती काय करायचं, 139 रुपये पाठवायचे. आता स्कॅनरवरती का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्याच किंवा तिसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुम्हाला पैसे कुठे पाठवायचे आहेत, तर ते स्कॅनरवरती पाठवायचे आहेत. परंतु काही जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवण्यास काय येते, अडचण येते. मग त्यांनी डायरेक्ट गुगल पे केला किंवा डायरेक्ट फोनपे केलं तरी चालेल. कोणत्या नंबरवरती करायचे, पण 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे.
याच्यावरती तुम्हाला काय करायचं 139 रुपये पाठवायचे। मग तुम्ही स्कॅनरवरती पाठवा किंवा या नंबरवरती पाठवा। पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही पेमेंट केलं आहे त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे। व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, तर 77 75 88 12 88 हा आपला काय आहे व्हॉट्सॲप नंबर आहे। त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काय केलं जाईल, पाठवून दिलं जाईल। ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। 7 नंबर, विद्यार्थ्याने गणितातील बेरीज शिकल्यानंतर त्याचा उपयोग रोजच्या व्यवहारात करणे याला काय म्हणतात। बघा, विद्यार्थी काय शिकलाय बाबा, तर गणितातली बेरीज शिकलाय आणि त्याचा उपयोग काय करू राहिलाय, तो रोजच्या व्यवहारात करू राहिलाय। म्हणजे रोजच्या व्यवहारात समजा तो बाजारात गेला, त्याने 10 रुपयाची मेथी घेतली, 15 रुपयाची काय घेतली, दुसरी भाजी घेतली, वांगे घेतले 15 रुपयाचे आणि परत 10 रुपयाचे बटाटे घेतले। मग त्याने त्याचा हिशोब काय केला, तर बेरीज केली। 15 रुपयाची मेथी, 10 रुपयाची दुसरी भाजी आणि अजून 15 रुपयाची एक भाजी, किती रुपये झाले, 10 10 20 आणि 15 35 रुपये झाले। मग गणितात शिकलेली बेरीज त्याने कुठं वापरली, तर रोजच्या उपयोगामध्ये किंवा रोजच्या व्यवहारामध्ये वापरली। मग इथं कोणतं संक्रमण झालंय, तर इथं धन संक्रमण झालंय। कोणतं संक्रमण झालंय, धन संक्रमण झालंय। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अध्ययन संक्रमणाचे महत्त्वाचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे धन संक्रमण, दुसरा प्रकार आहे ऋण संक्रमण आणि तिसरा प्रकार आहे शून्य संक्रमण। एका मिनिटात तुमचे तिन्ही प्रकार क्लिअर करतो। का क्लिअर करायचे आहेत, तर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला जातोच। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचंय धन संक्रमण म्हणजे काय, तर पहा, जेव्हा एका परिस्थितीतील शिक्षण, बघा एका परिस्थितीतील शिक्षण दुसऱ्या परिस्थितीत मदत करते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला धन संक्रमण म्हणतात। यालाच काय म्हणतात, पॉझिटिव्ह संक्रमण म्हणतात किंवा यालाच विधायक संक्रमण असं सुद्धा म्हणतात। ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणायचे सर तुम्ही सांगितलं होतं धन संक्रमण आणि परीक्षेत पर्याय आलाय विधायक संक्रमण। मग लक्षात ठेवायचं धन संक्रमण म्हणजेच काय, विधायक संक्रमण। इथं तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय, एका परिस्थितीतल्या ज्ञानाचा जर दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय झाली, मदत झाली किंवा फायदा झाला तर काय होतंय, धन संक्रमण होतंय। आता ऋण संक्रमण बघा, ऋण संक्रमण सुद्धा सेम अशीच व्याख्या आहे, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा एका परिस्थितीतील शिक्षण दुसऱ्या परिस्थितीमध्ये मदत शब्द खोडायचा आणि इथं शब्द लिहायचा अडथळा, काय ठेवायचा, अडथळा करते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला ऋण संक्रमण म्हणतात। काय संक्रमण म्हणतात, त्याला ऋण संक्रमण म्हणतात। ऋण संक्रमणाला दुसरं नाव काय आहे, पहा, याला विधायक आहे म्हणल्यावर ऋण संक्रमणाला काय आहे, त्याला विघातक आहे। ठीक आहे, त्याला काय म्हणतात, विघातक संक्रमण म्हणतात किंवा ऋण संक्रमण म्हणतात। ठीक आहे, फरक दोन्ही मधला लक्षात ठेवायचे। आणि शून्य संक्रमण म्हणजे काय, तर शून्य संक्रमण म्हणजेच एका परिस्थितीतील शिक्षण दुसऱ्या परिस्थितीत मदतही करत नाही आणि अडथळाही ठरत नाही, मदत करीत नाही आणि अडथळा ठरत नाही, तेव्हा त्याला आपण कोणतं संक्रमण म्हणतो, तर त्याला शून्य संक्रमण म्हणतो। आणि इथं चौथा एक पर्याय बघा, हे द्विपार्श्व संक्रमण, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। मग द्विपार्श्व संक्रमण म्हणजे काय, याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही समजून जाताल। काय, की आपल्या शरीराच्या एका अवयवाने शिकलेली गोष्ट दुसऱ्या अवयवाने करणे त्याला काय म्हणतो आपण, द्विपार्श्व संक्रमण म्हणतो। ठीक आहे, मग समजा आज मी काय करतोय, उजव्या हाताने लिहितोय, आज मी काय करतोय, उजव्या हाताने लिहितोय आणि मी थोडा सराव केला आणि भविष्यात मी काय करायला लागलो, ह्या डाव्या हाताने लिहायला लागलो। काय, डाव्या हाताने जर लिहायला लागलो तर त्याला कोणतं संक्रमण म्हणायचं, त्याला द्विपार्श्व संक्रमण म्हणायचं। म्हणजे एका बाजूकडून अध्ययनाचं काय झालंय, दुसऱ्या बाजूकडे संक्रमण झालंय, त्याला काय म्हणतो आपण, द्विपार्श्व संक्रमण म्हणतो। ठीक आहे, लक्षात आलं। म्हणजे ह्या हाताने येणारं कौशल्य जर ह्या हाताने पण येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, द्विपार्श्व संक्रमण म्हणतो। ठीक आहे, पुढे जाऊया। थोडासा वेळ जाईल मित्रांनो, थोडा लांबट व्हिडिओ होईल, पण काही हरकत नाही, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सगळं महत्त्वाचं घेतो। या ठिकाणी मी एकही शब्द फालतू बडबड करत नाही की ज्याच्यातून तुमचा काय होईल, नुकसान होईल, तुमचा टाइमपास होईल। नाहीतर या ठिकाणी बघा, डायलॉग बाजी मीही करू शकतो, विनोद मीही मारू शकतो, तुमचं मनोरंजन करण्याचं काम मीही करू शकतो, परंतु त्याचा आपल्या परीक्षेमध्ये काहीही फायदा नाही। लय झालं तर तुम्ही काय बघता, व्हिडिओ आवडीने बघता, 4 लोकांना सांगता बाबा ते गरजे सर खूप हसवतात, खूप कॉमेडी करतात, परंतु तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये जाताल त्यावेळेस गरजे सरच्या नावाने 2 शिव्या देतात। अरे बाबा त्यांनी घेतलेलं काही आलंच नाही, तो नुसता टाइमपास करत होता, असं आपण करत नाही। आपण सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द काय असतो, महत्त्वाचा असतो। आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसताल, एक्झाम पेपरला बसताल, त्यावेळेस तुम्हाला आपल्या लेक्चरची काय होईल, किंमत कळेल की बाबा सर जे सांगत होते, हा माणूस जो सांगत होता ते सगळं परीक्षेमध्ये जशाच्या तसं आलेलं आहे।
हे 100% होणार, कारण मागच्या परीक्षेला सुद्धा असंच झालं होतं. ठीक आहे, मग बघा बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पहिली यशस्वी चाचणी कोणी तयार केली? मग बुद्धिमत्ता मोजण्यासाठीची पहिली यशस्वी चाचणी कोणी केली होती? तर ती अल्फ्रेड बिने यांनी केली होती. म्हणून अल्फ्रेड बिने याला बुद्धिमत्ता मापनाचा जनक म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे की बुद्धिमत्ता मापनाचा जनक कोणाला म्हणतात? तर तो कोणाला म्हणतात? अल्फ्रेड बिने याला म्हणतात. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की पहिली यशस्वी चाचणी तयार करण्यासाठी अल्फ्रेड बिने याला कोणी मदत केली? तर त्याला कोणी मदत केली होती? त्याचा सहकारी सायमन याने मदत केली होती. म्हणून यांनी जी चाचणी विकसित केली होती त्या चाचणीला काय म्हणतात? बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही कधी केली होती? त्यांनी 1905 ला केली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेत एकाच समस्येवर अनेक उपाय शोधले जातात? एकाच समस्येवरती काय केलं जाते पहा? एकाच समस्येवरती अनेक उपाय शोधले जातात. मग ती कोणती क्रिया असते? तर ती असते अपसारी विचार. त्या ठिकाणी कोणता विचार असतो? अपसारी विचार असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 10 नंबर. समावेशक शिक्षण मध्ये कोणाचा समावेश होतो? काय आता आपण सध्या बघत आहोत, आपण कोणतं शिक्षण घेत आहोत सध्या? सर्वसमावेशक शिक्षण ही आपल्या अभ्यासक्रमाची किंवा आपल्या शिक्षण पद्धतीची काय आहे? थीम आहे. मग ह्या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये कोणाचा समावेश होतो? तर या ठिकाणी काय होतो? सामान्य आणि विशेष गरजा असणारी मुले यांना एकत्र शिक्षण देणे, त्यालाच आपण काय म्हणतो? समावेशक शिक्षण म्हणतो किंवा सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पहा 11. प्याजे यांच्या मते अहं केंद्रीय वृत्ती कोणत्या अवस्थेत प्रकर्षाने जाणवते? कोणती वृत्ती? अहं केंद्रीय वृत्ती म्हणजे इगो असणारी वृत्ती कोणत्या अवस्थेमध्ये जाणवते? वेदनाकारक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, पूर्व क्रियात्मक अवस्था आणि कारक अवस्था. तर यापैकी पूर्व क्रियात्मक अवस्थामध्ये काय होतं? बालकामध्ये अहं केंद्रीय वृत्ती आढळते. कोणाच्या मते? तर प्याजे याच्या मते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारू शकतात ती खालीलपैकी कोणाच्या मते अहं केंद्रीय वृत्ती ही पूर्व क्रियात्मक अवस्थेमध्ये जास्त असते? मग कोणाच्या मते असते बाबा? तर प्याजे याच्यामध्ये असते. मग ही जी पूर्व क्रियात्मक अवस्था आहे, या पूर्व क्रियात्मक अवस्थेचा वयोगट किती? हाही प्रश्न विचारू शकतात. तर किती आहे वयोगट? 2 ते 7 वर्ष हा काय आहे? पूर्व क्रियात्मक अवस्थेचा वयोगट आहे. आणि त्या मुलांना काय वाटतं की जग हे काय आहे? त्यांच्याच दृष्टिकोनातून चालतंय. म्हणजे मुलांना वाटत असतं पहा, मी बोलन तीच पूर्व दिशा, मी करीन ते. हट्ट करतात, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, असं ते काय करत असतात? हट्ट करत असतात. का करत असतात? तर तो त्यांच्या बौद्धिक विकासाचाच घटक आहे. पुढे जाऊया. प्रकल्पाद्वारे शिक्षण ही पद्धती कोणी विकसित केली? काय विचारलंय? प्रकल्पाद्वारे शिक्षण ही पद्धती कोणी विकसित केली? मग ही कोणी? तर ही किलपॅट्रिक याने ही पद्धती विकसित केली आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय विचारलंय? की प्रकल्पाद्वारे शिक्षण ही पद्धती कोणी विकसित केली असं विचारलंय. जर प्रश्न असा विचारला की प्रकल्पाद्वारे शिक्षण ही पद्धती कोणाच्या विचारावर आधारित आहे असा जर प्रश्न विचारला तर मग आपलं उत्तर काय येईल? तर ही पद्धती कोणाच्या विचारावर आधारित आहे? तर ही जॉन ड्यूईच्या विचारावर आधारित पद्धती आहे. आणि ही पद्धती विकसित कोणी केली? तर ही किलपॅट्रिक यांनी काय केली? मांडलेली आहे किंवा विकसित केलेली आहे. पण ही कोणाच्या विचारावर आधारित आहे? तर ही जॉन ड्यूईच्या विचारावरती आधारित आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 नंबर. एखाद्या विद्यार्थ्याला लिहिताना अक्षरांचा आकार काढणे किंवा ओळीत लिहिणे जमत नसेल तर त्याला कोणता विकार असू शकतो? बघा, लिहिताना अडचण आहे की नाही त्याला? मग लिहिताना अडचण ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो कोणता विकार असतो किंवा ती कोणती अक्षमता असते? तर त्याला म्हणतात डिस्ग्राफिया. काय म्हणतात? डिस्ग्राफिया म्हणतात. इथं 4 अक्षमता आहेत बघा, त्या तुम्हाला लक्षात ठेवायचे. महत्वाचं आहे. डिस्लेक्सिया म्हणजे काय? तर वाचन दोष. त्याच्यानंतर डिस्ग्राफिया म्हणजे काय? तर लेखन दोष. आणि डिसकॅल्क्युलिया म्हणजे काय? तर गणितीय क्रिया करण्यातली अडचण म्हणजे गणितातील दोष. आणि डिप्रेक्सिया म्हणजे काय? तर शारीरिक हालचालीमधील समन्वयातील दोष. मग हे 4ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये यांच्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर. मानसशास्त्रातील बक्षीस आणि शिक्षा या संकल्पना कोणत्या उपपत्तीत जास्त संबंधित आहेत किंवा कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहेत? कोणत्या संकल्पना? तर बक्षीस आणि शिक्षा. मग ह्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहेत? तर ह्या साधक अभिसंधान या उपपत्तीशी संबंधित आहेत. इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे? मग ही साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ती B.F. स्किनर याची उपपत्ती आहे. आणि त्याने या ठिकाणी काय केलेलं आहे? वर्तनाच्या प्रबलीकरणावरती भर दिलेला आहे. लक्षात ठेवायचं,
प्रश्न विचारला जातो कोणत्या उपपत्तीमध्ये वर्तनाच्या प्रबलीकरणावरती भर दिलेला आहे. मग कोणत्या उपपत्तीमध्ये? साधक अभिसंधानामध्ये. आणि त्या वर्तनाचं प्रबलीकरण होण्यासाठी त्याने कशाचं महत्त्व सांगितलंय? तर बक्षीस किंवा शिक्षेचं महत्त्व सांगितलेलं आहे. जर विद्यार्थ्याला बक्षीस किंवा शिक्षा दिली तर काय होतं? वर्तनाचं प्रबलीकरण, अध्ययनाचं प्रबलीकरण काय होतं? लवकर होतं. असं कोणाचं मत आहे? BF स्किनरचं मत आहे. त्यासाठी हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोणती उपपत्ती मांडली होती? तर साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. 15 नंबर, बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो या तत्वाला काय म्हणतात? मग या तत्वाला काय म्हणतात? तर शीर्ष पुच्छ तत्व. शीर्ष म्हणजे काय? डोकं. पुच्छ म्हणजे काय? पाय. मग बघा, डोक्याकडून कुठं होतोय? पायाकडे होतोय. मग त्याला काय म्हणतात? शीर्ष पुच्छ तत्व म्हणतात. ठीक आहे, मानसशास्त्रामध्ये निमे प्रश्न असे असतात की ज्याला पाठ करायची गरज नाही, तुम्ही फक्त बेसिक संकल्पना समजून घ्या, ते प्रश्न आपोआप तुमचे सुटतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं असाही प्रश्न विचारला जातो की बालकाचा विकास खालीलपैकी कशा प्रकारे होतो? मग तो कसा होतो? तर तो डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणजे आधी डोक्याचा विकास होतो, डोक्याकडल्या अवयवांचा विकास होतो आणि हळूहळू तो काय होतो? पायाकडल्या अवयव विकसित होत असतात. ठीक आहे, पुढे पहा 16 नंबर, खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित नाही? काय विचारलंय? कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित नाही असं विचारलंय. मग बघा, व्याख्यान पद्धती, प्रकल्प पद्धती, शोध पद्धती आणि चर्चा पद्धती. मग यापैकी व्याख्यान पद्धती ही काय आहे? विद्यार्थी केंद्रित नाही. व्याख्यान पद्धतीमध्ये मुख्य कोण असतं किंवा ही कोणती पद्धती आहे? तर ही शिक्षक केंद्रित पद्धती आहे. व्याख्यान पद्धती काय आहे? शिक्षक केंद्रित पद्धती आहे. आणि इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे व्याख्यान पद्धतीचा सगळ्यात मोठा तोटा कोणता आहे? तर या ठिकाणी काय असतो? विद्यार्थी निष्क्रिय असतो. विद्यार्थी निष्क्रिय असतो हा काय आहे? व्याख्यान पद्धतीचा सर्वात मोठा तोटा आहे किंवा दोष आहे. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, विद्यार्थी निष्क्रिय असतो आणि तो फक्त कशाचं काम करतो? तर तो श्रोता असतो, म्हणजे तो फक्त ऐकण्याचं काम करतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे म्हणून महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर. काय विचारले पहा या ठिकाणी? विद्यार्थ्याच्या वर्तनातील बदलांचे सातत्याने आणि सर्वकष मूल्यमापन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? ऑप्शन काय दिलेत? CCE, IQ टेस्ट, युनिट टेस्ट आणि फायनल एक्झाम. मग याला काय म्हणतात? तर याला CCE म्हणतात. CCE म्हणजे काय पहा? तर कंटिन्युअस अँड कॉम्प्रेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? मूल्यमापन. कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे काय? सर्वकष. आणि कंटिन्युअस म्हणजे काय? सातत्याने. या शब्दाचाच त्यांनी काय केला? इंग्लिशमधून आपल्याला काय अर्थ होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 18 नंबर. काय विचारले बघा? स्वअध्ययन आणि स्वसंशोधन यावर कोणत्या शिक्षण पद्धतीत भर दिला जातो? कशावरती? स्वयं अध्ययन आणि स्वसंशोधन याच्यावरती कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये भर दिला जातो? तर कोणत्या? ह्युरिस्टिक ही जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये काय? स्व अध्ययन आणि स्वयं संशोधनावरती भर दिला जातो. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की ही जी ह्युरिस्टिक पद्धती आहे या पद्धतीचे जनक कोण आहेत? मग कोणाला ह्युरिस्टिक शिक्षण पद्धतीचं जनक म्हणतात? तर कोणाला? H.E. आर्मस्ट्रॉंग हे काय आहेत? या ह्युरिस्टिक पद्धतीचे काय आहेत? जनक आहेत. आणि यामध्ये विद्यार्थी काय करत असतो? तर स्वतः शोध घेत असतो. म्हणजेच काय करतो? तो स्वतः अध्ययन करतो, स्व अध्ययन करतो किंवा स्व संशोधन करत असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 19 नंबर. बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेले असते असे कोणी मानले? मग हे कोणाचं मत आहे? तर हे थर्स्टनचं मत आहे. काय? तर बुद्धिमत्ता ही काय? अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेले असते. मग थर्स्टन याने बुद्धिमत्तेचे किती प्राथमिक घटक सांगितले याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला. मग त्याने बुद्धिमत्तेचे किती प्राथमिक घटक सांगितले आहेत? तर 7 प्राथमिक घटक सांगितले आहेत. आणि प्रश्न इथं असाही विचारला जातो की खालीलपैकी कोणी बुद्धिमत्तेचे 7 प्राथमिक घटक सांगितले आहेत? मग हे कोणी सांगितले? तर ते थर्स्टन याने सांगितलेले आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स म्हणजेच रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या या बॅचमध्ये तुमचे कोणते विषय कव्हर केले जातील किंवा कोणते विषय शिकवले जातील? तर या ठिकाणी TET परीक्षेसाठीचे जे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र,
व अध्यापनशास्त्र आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मराठी व्याकरण. हे दोन्ही विषय या ठिकाणी काय केले जातील, तुमचे पूर्णपणे तुमचे कव्हर केले जातील किंवा पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातील. मग बॅचमध्ये काय केलं जाईल, तर या दोन्ही विषयाची प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, लेक्चर असतील. त्याच्यानंतर दोन्ही विषयाचे तुम्हाला काय असतील, प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, स्पेशल नोट्स असतील. आणि दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट असतील. म्हणजे या ठिकाणी बघा, तुमचा प्रकरणानुसार काय केलं जाईल, लेक्चरमध्ये तुमच्या बेसिक गोष्टी, तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर केल्या जातील. तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सगळी या ठिकाणी सांगितली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा सराव करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि तुमचा अभ्यास झाल्यावरती तुमचा सराव व्हावा याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय केली जाईल, ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. मग हे दोन विषय तुमच्या टीईटी परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत, तर हे 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी आपला कोर्स तुम्ही किंवा आपली बॅच जॉईन केल्यावर तुम्ही 50पेक्षा काय जास्त मार्क 100% घेणार याची आपण काय करतोय, खात्री देतोय, म्हणजेच हमी देत आहोत. ठीक आहे. मग आपला हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना महा टीईटीचा पेपर 1 द्यायचा आहे किंवा ज्यांना महा टीईटीचा पेपर 2 द्यायचा आहे, त्या दोघांसाठी सुद्धा काय असणार आहे, हा आपला कोर्स अतिशय उपयुक्त असणार आहे. का उपयुक्त असणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरला बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही विषय काय आहेत, सारखेच आहेत, सेम आहेत. एकच अभ्यासक्रम काय दोन्ही परीक्षेसाठी आहे. म्हणजे ज्याला टीईटी परीक्षा द्यायची त्या प्रत्येकासाठी आपला कोर्स काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. बाकीच्या सारखं आपण या घटकाचे पेपर 1चे वेगळे पैसे, पेपर 2चे वेगळे पैसे घेऊन फसवणुकीचा धंदा करत नाही. जिथं सिलेबस सारखा आहे, जिथं सगळे घटक सारखे आहेत, तिथं बॅच सुद्धा कशी असली पाहिजे, एकच असली पाहिजे किंवा सारखीच असली पाहिजे. ठीक आहे. मग आपल्या बॅचची किंवा आपल्या कोर्सची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीसुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडेल. मग हा कोर्स कुठं असणार आहे, तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला हे ॲप्लिकेशन कुठे भेटेल, प्ले स्टोअरला भेटेल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा आपला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे 77 75 88 12 88 या नंबरवरती जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशन पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा काय केली जाईल, तुम्हाला पाठवून दिली जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये आपले आहेत, ॲप्लिकेशनचे 24 रुपये असे तुम्हाला एकूण किती रुपये पेमेंट करायचं आहे, 523 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तुम्ही बॅचला काय होत आहे, ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप बॅचला काय होतं त्या ठिकाणी जॉईन होत आहे. तुमचा 1 सेकंदही त्या ठिकाणी वाया जाणार नाही. आणि जर कुणाला काय होतं ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही, मग तुम्ही गुगल पे, फोनपेला आपला जो हा नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती जर 499 रुपये पाठवले तर मी स्वतः तुम्हाला काय करेल, आपल्या कोर्सला जॉईन करेल किंवा ॲड करेल. ठीक आहे. मग मला जॉईन करण्यासाठी काय तुम्हाला 1-2 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. आणि जर तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुमचा त्या ठिकाणी कुठलाही टाईमपास होणार नाही, 1 सेकंदही तुमचा वाया जाणार नाही. ठीक आहे. जाऊया पुढे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20, अभिप्रेरणेचा गरजांचा पदानुक्रम सिद्धांतानुसार सर्वात पहिली किंवा पायाची गरज कोणती आहे. मग सगळ्यात पहिली किंवा सगळ्यात महत्त्वाची गरज कोणत्या असतात, तर त्या शारीरिक गरजा असतात. शारीरिक गरजामध्ये कोणत्या गरजा आहेत, मग अन्न, पाणी, हवा आणि निवारा ह्या मानवाच्या काय आहेत, मूलभूत गरजा आहेत. यांनाच आपण काय म्हणतो, शारीरिक गरजा म्हणतो. ठीक आहे. आणि गरजांचा जो काही क्रम आहे त्या क्रमानुसार ही काय आहे, सगळ्यात पहिली गरज आहे किंवा पायरीची गरज आहे. ठीक आहे. पुढे बघा 21 नंबर, शालेय वातावरणात मुलांच्या विकासासाठी सर्वात प्रभावी घटक कोणता. मग भव्य इमारत, शिक्षकाचे विद्यार्थ्याशी असलेले नाते, महागडी साधने आणि मोठी खेळपट्टी. मग या ठिकाणी सगळ्यात प्रभावी घटक कोणता आहे, तर तो आहे शिक्षकाचं विद्यार्थ्याशी असलेलं नातं. ठीक आहे. पुढे जाऊया 22 नंबर, खालीलपैकी कोणते विधान अनुवंशिकतेच्या बाबतीत चुकीचे आहे असं आपल्याला विचारले. मग बघा, अनुवंशिकता ही स्थिर असते, अनुवंशिकता ही पर्यावरणाने बदलता येते, अनुवंशाचा परिणाम बुद्धीवर होतो, शरीरयष्टी अनुवंशावर अवलंबून असते. मग आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलं. मग इथं पर्याय क्रमांक 2 हे काय चुकीचं विधान आहे, कारण अनुवंशिकता ही पर्यावरणाने बदलता येत नाही. लक्षात आलं, अनुवंशिकता पर्यावरणाने बदलता येत नाही. मग अनुवंशिकतेबाबतीत बरोबरचे विधान काय आहेत पहा, तर ही अनुवंशिकता कशी असते, स्थिर असते, ती आपल्याला बदलता येत नाही.
त्याच्यानंतर अनुवंशाचाच परिणाम कशावरती होतो, बुद्धीवरती सुद्धा होतो, आणि शरीर यष्टी सुद्धा कशावरती अवलंबून असते, तर ती अनुवंशावरतीच अवलंबून असते. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23. विशेष बालकांना सामान्य मुलासोबत शिकवण्याने काय साध्य होते? सामाजिक कौशल्य वाढतात, सहकार्य वाढते, न्यूनगंड कमी होतात आणि वरील सर्व होते. मग लक्षात ठेवायचंय, जर विशेष बालकांना आपण सामान्य मुलासोबत शिकवले त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. काय म्हणतो? विशेष बालकांना सामान्य मुलासोबत शिकवणे याला काय म्हणतो आपण, सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. आणि या सर्वसमावेशक शिक्षणाचा फायदा काय मग बघा, तर त्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे विशेष बालकामध्ये काय होतात, सामाजिक कौशल्य वाढतात, त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढते आणि त्यांचा न्यूनगंड कमी होतो. म्हणजे त्यांच्यातला जो आत्मविश्वास आहे तो त्या ठिकाणी काय होतो, वाढतो. हे लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊया. 24 नंबर. अध्ययनाचे नियम खालीलपैकी कोणी मांडले? किती वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलाय? प्रत्येक वेळेस ह्या अध्ययनाच्या नियमावरती किंवा थॉर्नडाईक वरती प्रश्न असतो. प्रत्येक परीक्षेमध्ये, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रत्येक परीक्षेमध्ये काय आहे, थॉर्नडाईक वरती प्रश्न असतो. मग हे अध्ययनाचे नियम कोणी मांडले? तर हे थॉर्नडाईकने मांडलेत. मग प्रश्न इथं असाही विचारला जातो की थॉर्नडाईकने अध्ययनाचे किती मुख्य नियम सांगितलेत? मग त्याने किती मुख्य नियम सांगितलेत? तर 3 मुख्य नियम सांगितलेत. आणि या 3 मुख्य नियमाचा आपल्याला क्रम सुद्धा लावण्यास विचारला जातो. मग याच्यातला पहिला नियम कोणता आहे? तर तो आहे सज्जतेचा नियम. दुसरा नियम कोणता आहे? तर तो आहे सरावाचा नियम. आणि तिसरा नियम कोणता आहे? तर तो आहे परिणामाचा नियम. आणि हे कशाचे नियम आहेत? तर हे अध्ययनाचे नियम आहेत. आणि हे थॉर्नडाईकने मांडले. त्यांनी त्याच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेत? थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती आहे? तर प्रयत्न प्रमाद ही कोणाची आहे? तर ही थॉर्नडाईकची उपपत्ती आहे. आणि या उपपत्तीमध्येच त्याने काय केलेत? अध्ययनाचे हे 3 नियम स्पष्ट केलेले आहेत. पुढे जाऊया. 25 नंबर. वर्गातील विद्यार्थ्याला अवधान टिकून ठेवण्यासाठी शिक्षकाने काय करेल? बघा, तुम्ही शिक्षक आहात, आपण शिक्षक आहोत, मी शिक्षक आहे. मग आपण वर्गातील विद्यार्थ्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं बघा, तर एकसुरी आवाजात बोलणे, कडक शिक्षा करणे. बघा, शिक्षा तर आपल्याला करायचीच नाही, त्याच्यामुळे हा पर्याय तर काय होतं, लगेच कट करून टाकायचं. विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? हाही पर्याय कट होईल. मग अध्यापनात विविधता आणणं याने काय होऊ शकतं, आपण विद्यार्थ्याचं अवधान जास्त वेळ टिकवून ठेवू शकतो. ठीक आहे. मग विविधता कशी आणायची बाबा, तर अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक साधनं वापरा किंवा विविध काय करा, कृतींचा वापर केल्याने मुलांचं काय होतंय, लक्ष टिकून राहतंय, म्हणजेच अवधान टिकून राहत आहे. पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न पहा. 26 नंबर. विद्यार्थ्याने गणितातील बेरीज शिकल्यानंतर त्याचा उपयोग रोजच्या व्यवहारात करणे याला काय म्हणतात, म्हणजे याला कोणतं संक्रमण म्हणतात? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला. आणि एक नम्र विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.